रात्रीचे 2 वाजलेले असतात आणि 2 वाजता अचानक त्या हॉस्पिटलमधल्या लाईटमध्ये फॉल्ट येतो. तर मार्तंड हॉस्पिटलच्या शेवटला एक लाईट बंद चालू करण्याचं स्विच असतं. तिथं जातो, ते स्विच बंद करतो आणि परत एकदा चालू करतो. तर पूर्ण हॉस्पिटलमधली जी लाईट आहे ती पूर्णपणे व्यवस्थित येते आणि मार्तंड त्याच्या जागेवर येण्यासाठी निघतो. आता जो रस्ता असतो ना, त्या रस्त्यामध्ये डॉक्टरचं कॅबिन असतं आणि मार्तंडला हे माहिती असतं की जे डॉक्टर आहेत ते पूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच डॉक्टर आहेत आणि ते पण दिवसा येतात. मार्तंड त्या कॅबिनपासून जातच असतो, तेवढ्यात मार्तंडचं लक्ष त्या कॅबिनमध्ये जातं. तर कॅबिनमध्ये डॉक्टरच्या खुर्चीवर एक माणूस बसलेला असतो आणि त्याला बघून असं वाटतं की तो एक डॉक्टरच आहे. पण मार्तंड पूर्णपणे शॉक होतो की या अगोदर त्या डॉक्टरला कधीही मार्तंडने बघितलेलं नसतं. तो खुर्चीवर बसलेला असतो, त्याच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईल तो स्क्रोल करत असतो. मार्तंड सहज त्या कॅबिनचा जो लाईट आहे तो बंद करतो आणि जसा तो लाईट बंद करतो तेव्हा मार्तंडला त्या स्क्रीनच्या प्रकाशामध्ये ते जे डॉक्टर बसलेला आहे ना, तो पूर्ण हाडकाचा सापळा दिसतो. मार्तंडला भीती वाटते. मार्तंड लाईट चालू करतो आणि दवाखान्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, पण मार्तंडला बाहेर जाता येत नाही. आणि नंतर जे मार्तंडसोबत होतं ना, ते फार भयानक होतं. आता हे जर तुम्हाला पूर्ण ऐकायचं असेल, तर या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची मी पूर्ण लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण स्टोरी तुम्ही बघू शकता. आणि हा जो सगळा काय प्रकार घडलेला आहे, हा पूर्ण प्रकार पुण्याच्या जवळ एक असलेल्या तालुक्यामध्ये घडलेला आहे. आणि ते तुम्ही निवांत आहे का, ती स्टोरी मी निवांत सांगितलेली आहे. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मी जेवढ्या पण स्टोऱ्या सांगतो, जेवढे पण मी किस्से सांगतो, जेवढ्या पण कहाण्या सांगतो, या फक्त मनोरंजन म्हणून सांगत असतो. त्यातले किती खरे असतील किती खोटे असतील याच्याकडे मी लक्ष देत नाही. फक्त मनोरंजन म्हणून ऐकायला पाहिजे आणि मनोरंजन म्हणूनच मी सांगतो. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या.